नमो नमो जय नमो शिवाय। नमो नमो जय नमो शिवाय। कितने भोले मेरे शिव है, कितने भोले मेरे शिव है, करते हैं कमाल शंकर। नमो नमो जय नमो शिवाय। नमो 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 शिवाय। चले थे शंकर कथा सुनाने, अमरनाथ का राज बताने। चले थे शंकर कथा सुनाने, अमरनाथ का राज बताने। पंचरत्न को त्याग के अपने, पंचरत्न को त्याग के अपने, पार्वती को भेद बताने। विस्तार कर दिया जो लेख शिवा ने, अमरनाथ की हवा पहाड़ी और गुफा में। विस्तार कर दिया जो लेख शिवा ने, अमरनाथ की हवा पहाड़ी और गुफा में। दिव्यलोक की दिव्य दिशाएं जपती रहती नमो शिवाय। दिव्यलोक की दिव्य दिशाएं जपती रहती नमो शिवाय। मृत धरती पर आके शिवा ने कल्याण कर दिया हम सबका। नमो नमो जय नमो शिवाय। नमो 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 शिवाय। भोले बाबा
मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. मोठ्या प्रमाणात जे 1 एकर जमीन नदी किनाऱ्यालगत जो भाग आहे त्याला आपण एक गार्डन विकसित करतोय आणि त्यासाठी मालेगाव महानगरपालिकेने आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. तसेच इथं आपल्याला आता काम चालूच आहे, पण एक मोठं प्रशस्त गेट 2 गेट जे महादेव मंदिर प्रवेशद्वार ते आपल्याला जे मंदिराच्या पायऱ्या आहेत तिथून आपण ते निर्माण करणार आहोत. कार्यान्वित आहे तरी परिसरामध्ये लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट, त्याच्यानंतर किचन जो आहे स्वयंपाक करण्यासाठी मंदिराचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर कार्यालय जे आता बांधलेलं आहे तर त्या परिसरामध्ये ती कमतरता आहे. तर ती एवढे 1 ते 1.5 महिन्यामध्ये ती पूर्तता होऊन मार्चच्या नंतर त्याही कामाला सुरुवात होणार आहे. जसं जमेल जसं निधी आपल्याकडे येईल तसं इथे आपण जीर्णोद्धार करत आहोत. आज त्याचं स्वरूप थोडंसं आपण बघतच आहात की काहीतरी थोडंसं पालटलेलं आहे आणि अजूनही कामं आपले सगळे जीर्णोद्धाराचे बाकी आहेत. खालची फ्लोरिंग असेल, CCTV कॅमेरे असतील, पंखे असतील, आणखी इलेक्ट्रिशियनचे बरेच कामं असे आहेत. त्यानंतर सोलर पॅनलचं आहे. अशी विविध कामं अजून आपले बाकी आहेत. आम्ही महादेव सेवा समितीतर्फे सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की ज्यांनी कोणी 51,000 रुपये महादेव सेवा समिती म्हणजे या मंदिरासाठी देणगी देतील त्यांचं नाव आम्ही ते फलकावर कायमस्वरूपी ते लावण्यात येणार आहे. तर असं आव्हान आम्ही महादेव सेवा समितीतर्फे केलं आहे. पुढची जी माहिती आहे विवेक भाऊ आणखी सविस्तर तुम्हाला सांगतील. बाहेर गेलेलं नाही. 30 वर्षापासून आम्ही ती एक शिस्त पाळलेली की महादेवच आम्हाला इथे देणगी आणून देतात. आम्ही ते देणगी जी ती महादेवाकडून आम्हाला तुमच्या रूपात प्राप्त होते. आम्ही वर्गणी गोळा करायला आजपर्यंत गेलेलो नाही आहे आणि सर्व वर्गणी इथं जमा झालेली.
आसरा ना सहारा, हरळ जगन दुःखाच्या धारा, आनंदी जीवन सुखाच्या वाटा, तुझ दाखव राया. शिव शंभूच अवतार, देवा तूच मल्हार, भैरवनाथाच अवतार, देवा तूच मल्हार, उधली तो देवा भंडार, धरुनी तुझा जागर. मल्हाचा जाऊन बैसला जेजुरी गडाला, माझा राया खंडेराया, माझा राजा खंडेराया. शंभो मधुकोणतारे, सदा तपस्वी असे कामधेनो, सदा सत्येत शशिभो निवानो, गौरीपती दो सदा तत्सारे, तुझे शंभो मधुकोणतारे, कर्पूर गौर स्मरण्या विसावा, चिंता हरियो वरदा सदैवा, आपली सहित सूचना विचारे, तुझे शंभो मधुकोणतारे, तुझ्या काळे विकर शरीर, उदास चित्ते न धरे धीर, चिंतामणी चिंतने चित्ता. शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा, शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा, शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा, शंकर तेरी जटा में बहती है बोलो शिव शंकर भगवान की जय. तेरा सावन आया देवों के हे देव, मेरी आंखों का भी सावन जरा देख. एक भाग आहे तो आपण पूर्ण करूया. सगळ्यात पहिले भजनी मंडळाचं जे अध्यक्ष आहेत, राजस्थानी भजनी मंडळाचे अध्यक्ष श्रीचंदजी जाजू यांनी
आमच्याकडून या महादेव सेवा समितीकडून एक छोटेखानी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार जे समितीचे अध्यक्ष, मोठी लाइटिंग वगैरे आपण लांबून बघितलं ना तर म्हणतो एकदम मस्त व्यवस्थित सुसज्ज असं याच्या लाइटिंगने व्यवस्थित दिसतं. तर याच्यासाठी आपल्याला जे दान मिळालं आहे अमर हरिश्चंद्र आगरकर लाइटिंग, आणि जो दिवसभर शिर्णीचा प्रसाद आपल्याकडे वाटप झाला तो त्यांच्याकडून झाला. अमर भाऊंनी पुढे यावं. त्यांचा सत्कार पंकज भाऊ मुंदडा. आपला वाटप होतो. आरतीनंतर 15 किलो जवळजवळ पेढे असतात. तर ते पेढ्याचा जो प्रसाद आहे तो देवेंद्र हरिश्चंद्र आगरकर यांच्याकडून आपल्याला मिळतो. तर त्या आलेले नाही आहेत, पण त्यांचं इथे आपण टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला इथे खिचडीचा प्रसाद वाटप झाला आहे. म्हणजे मी म्हणतो की आज जवळजवळ 550 किलो खिचडी आपल्याला इथे वाटप झाली. 600 किलो खिचडी. म्हणजे दिवसेंदिवस तो आकडा वाढतोय. दरवेळी 100 किलोचा काहीतरी वाढतोय. तर ते प्रसादासाठी संजयजी काळे आणि दीपकजी कायस्थ यांनी मोठं सहकार्य केलंय. जर संजयजी काळे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. दीपक भाऊ तिकडे आहेत का? एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी होऊ द्या. आपण ज्या मंडपात बसलोय ना, हा मंडप, तिकडच्या बाजूला मंडप, कणाती आणि बऱ्याच अशा गोष्टी ज्या छोट्या छोट्या लागतात, टेबल खुर्च्या झालं, हे आपल्याला अतिशय वाजवी दरात म्हणजे फक्त मजुरीच्या दरामध्ये ते आपल्याला इथे उपलब्ध करून देतात. असे श्री हरिओम टेंट हाऊसचे दादा पाटील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी जे आपल्याला इथे योगदान दिलंय त्याबद्दल महादेव सेवा समिती त्यांची नेहमीच आभारी आहे. त्याच्यानंतर नगर महादेव सेवा समितीने असं जाहीर केलंय, म्हणजे आपण मागच्या वेळेसपासूनच केलंय की जो 51,000 रुपये आपल्याला इथे देणगी देतो त्याचं नाव आपण कायमस्वरूपी इथे फलकावर लिहिणार आहोत. तर आज आम्हाला श्री हरिकिशनजी जाखोट्या यांच्याकडून 51,000 रुपयाचं त्यांनी देणगी देण्याचं आश्वासन इथे दिलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तसंच आपल्या या भव्य आवाले पंखे मिळाले भरतजी देवरे, भरत भाऊ देवरे यांच्याकडून मिळाले. त्यांच्याकडूनही एकदा आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक दुसरी मोठी गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्या या मोठ्या आवारामध्ये एक छोटंसं हनुमानाचं मंदिर होतं आणि या छोट्या हनुमानाच्या मंदिराचं आता रूपांतर मोठ्या मंदिरामध्ये झालंय. आणि या मंदिराचा लवकरच दातृत्वातून तो प्रयत्नातून त्यांनी ते मंदिर उभं केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा इथे असंच याच गर्दीमध्ये इथे जमायचंय. चैत्र महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तो सगळा रंग इथे आणायचा आहे. होता
पार्वती बोली शंकर से, पार्वती पहिला तो पार्वती, दूसरा तो गणपती, पहिला तो पार्वती, दूसरा तो गणपती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा. जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में. जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में. कोई नहीं तुम सा तीनों लोकों में, दशो दिशाओं में, महलों से ज्यादा सुख है कैलाश की खुली हवा में. तुम हो जहां बहा होती है, तुम हो जहां बहा होती है अमृत की बरसात जी. रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी. वचन दीजिए ना छोड़ोगे कभी हमारा हाथ